उबाटा शिवसेना गटाला मोठा धक्का, अक्षय गवळी यांचा शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा। अंजनगाव सुर्जी इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसलाय। युवा सेनेचे शहर प्रमुख अक्षय गवळी यांनी अंजनगाव सुर्जी शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे। स्थानिक शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, आपल्याला निवडणूक लढवताना मदत केली नाही असं त्यांनी अनेक आरोप केले आहेत। पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर नाहीये, त्यामुळे युवा पिढीनं अशा पक्षात काम करणं म्हणजे आपला वेळ व्यर्थी खर्ची घालणं आहे। त्यामुळं आपण सर्व पदाचा शिवसेना उबाटा शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे तालुक्याला शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये 9 नगरसेवक शिवसेना जवळ असतानाही 6 नगरसेवक फुटल्यानं उपाध्यक्षपद राखता आलं नाही। त्यामुळे शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या वरिष्ठ पद अधिकारी यांच्यासोबत न राहिलेलं बरं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी। चप्पल घालणार नाही आता काय? किती दिवस झाले आपण चप्पल आज 1.5 महिना होऊन राहिला। मी पायात चप्पल घातली नव्हती, पण त्या चप्पल न घालता अनवाणी पायानं मी फिरून राहिलो। पण पायाले काय होत असेल हे मलाच माहीत आहे, पण याची दखल कोणच घेतली नाही। कोणाला असं वाटत असेल की यानं मुद्दामून चप्पल सोडली, परंतु मी प्रचारातच चप्पल सोडली होती। 2 तारखेचं इलेक्शन जसं कॅन्सल झालं तसं मी चप्पलचा त्याग केला होता की बा आता अनवाणी पायानंच, परंतु त्याच्यावर राजकारण नाही केलं कुठलंही। मी राजकारण करू शकलो असतो, परंतु राजकारण नाही केलं। तिथून मी निवडणूक हारलो। जो प्रभाग भाजपचा गड आहे तिथून मी उभाट्यावर लढलो, पडल्यावर स्वीकृतचा विषय चालू झाला। असं वाटलं की बा पक्ष आपल्याला सामावून देईल महत्वाचं पद, परंतु ते दिलं नाही। आपल्यासोबत 6 सदस्य हे जेव्हा गेले आपली याची माहिती होती? हे तर मला माहिती नाही। 6 सदस्य हे 16 तारखेचा विषय काय झाला, एक तर ह्या पूर्ण विंगमध्ये आम्ही दोन्ही शहर प्रमुख बाजूले होतो। इवन शिवसेना शहर प्रमुखही राजूभाऊ आकोटकरही या विंगमध्ये नव्हते, आणि मी तर पहिलेपासूनच मला बाहेर फेकल्यासारखं केलं होतं। हे आम्हाला कोणतीच माहिती नाही की काय होऊन राहिलं म्हणून। एका इकडे आम्ही पक्षाचे पदाधिकारी आणि पूर्ण हे कालचक्र चालते हे आम्हाला माहीतच नाही काय होऊन राहिलं नेमकं म्हणून। आज लोकांच्या आग्रहास्तव आपण चप्पल घातली। आज 23 तारखेला मी एक असाच अंजनगाव विचार मंचावर मेसेज टाकला होता का जिथपर्यंत नगरसेवक पद लागत नाही नावासमोर तिथपर्यंत मी चप्पल घालणार नाही। त्याच्यावर या अंजनगाव सुर्जीतील सर्व महानुभाव, ज्येष्ठ लोक, श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार महोदय, डॉक्टर लोक, इंजिनियर लोक, म्हणजे जे पूर्ण प्रशासनातले लोक आहे यांचा आग्रह होता नाही बा हे असा तू निर्णय घेऊ नको, यांनी तुला जखमा पडतील, बाकीचं तर काही नाही। पण जखमा झालेल्या आहेत। हो, अंतर्करणाला तर नक्कीच झालेले आहे। काही लोकांनी स्वीकृत नगरसेवकासाठी माझी लॉबिंगही केली होती की बा कार्यकर्ता आहे, धडाडीचा कार्यकर्ता, याला तुम्ही स्थान द्या, याला पद द्या। आणि या जिल्ह्याचे खासदार माननीय बळवंतरावजी वानखडे साहेब यांनी सुद्धा मला 23 तारखेला फोन आला की असा निर्णय घेऊ नको राजा, तू काही फायदा होणार नाही आहे। त्यांच्या सर्वांच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज मी सर्व पत्रकारांच्या समक्ष चप्पल परिधान केलेली आहे। आणि आपल्या पदाचं मी आज 6 वाजता पक्षाला राजीनामा पाठवून राहिलो आहे। मी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देऊन राहिलो आहे। यानंतर जनतेच्या कामासाठी मी कोणत्याही पक्षात न जाता फक्त त्यांचे कामं झाले पाहिजे। माझी जनसेवा जी आहे मी आतापर्यंत 15 वर्षापासून करत आलो ते मला अजून कायम ठेवायची आहे, आणि हे चालू ठेवणार आहे। पक्षविरहित राजकारण मला करायचं आहे, त्याच्यासाठी मी पक्षाचा राजीनामा देतो। या अक्षयभाऊ गवळी यांनी एकदम चांगल्या व्यवस्थित भाषेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांचे प्रतिक्रिया दिल्या, आणि आज या राजकारणाला कशी उलटणी बसते हे आता पाहणं गरजेचं आहे। अंजनगाव सुर्जीच्या नगर परिषदेमध्ये राजकारणाची उलथापालथ सुरू आहे। अशातच शिवसेना उभाटा गटाचे युवा सेनेचे शहर प्रमुख अक्षय गवळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तळमळीचा कार्यकर्ता गेल्या काही या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता, आणि पराभवाचे स्वीकृत सदस्य सुद्धा त्यांना टाळण्यात आले। या कारणास्तव त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दोषी ठेवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। आणि इतकेच नव्हे तर गेल्या 3 महिन्यापासून ते चप्पल आपल्या घालत नव्हते। आज यांनी त्यांच्या पायाला फोडे आलेली होती। अशातच जोपर्यंत आपल्या नावाला नगराध्यक्षपद लागणार नाही, नगरसेवक पद लागणार नाही,
तेव्हाच आपण चप्पल घालू अशी त्यांची भूमिका होती. परंतु सर्व त्याच्या आशा ह्या पाण्यात डुबल्या आहेत आणि पाण्यात विरघळल्यानेच आज त्यांनी पत्रकार परिषद घेत देशटोक अंजनगाव सुर्जी येथे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केलेले आहे. आणि सर्व या जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटाचे शिवसेनेचे जे 6 सदस्य हे दुसऱ्या पक्षात जाऊन भाजपाला समर्थन केले. त्यांनी त्याच्यात एक त्यांच्या मनात राग निर्माण झालेला आहे. याच रागाच्या त्याने आपल्याला पक्षातील नागरिकांनी आपल्यावर अन्याय केला आणि या अन्यायाच्या भीतीमुळेच त्यांनी आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी प्रदीप प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी.